भंडारी आहे. पाठावर बस पाठावर वीस पूर्ण झालं. कुंडलिकावर हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम जीवेश्वर भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. प्रत्येक वेळी सहकार्य करा आणि आम्हाला संस्कृती द्या आणि दरवर्षी आम्हाला एज्युकेशन मठामध्ये संस्कृती द्या. हे वेळ आल्यानंतर सगळे बाजूला होते मठाच्या बाहेर बोलू देते. हे वेळ आहे पण इथं आल्यानंतर सगळे एक कोपऱ्याने राहा की त्या भगवानाचे आपण लेख मिळतं. म्हणून भगवंताला विनंती करू लागले कोण ते भक्त शिवेश्वर भगवंताला आणि महादेवाला विनंती करत आहे. पार्वती सहित आपण अहोरात्र कार्यक्रमाला करुणित पोचवावे म्हणा याची कारण जेव्हा लेखपूर वर्त जागा काही त्याला काम करते तसं म्हणजे भगवंता पार्वती माता आणि भोले बाबा आम्ही तुमचे लेकरं तेव्हा आम्ही रडू जेव्हा आम्हाला करुणा उत्पन्न होईल तुमच्याबद्दल त्यावेळेस तुम्ही उपस्थित राहा आणि आमचं काय ते म्हणणं आहे दारानं काय करू या समजून लागले. कोणी यावे वाराणसी त्याचे पातक जावे दिल्यासी मुक्त होऊन निश्चय जावे बया तुझ्याने चुकून होणारे पाप कथा नष्ट होते काही संपत येतं. पण जाणून बघून तुम्ही पाप करता आणि कथा ऐकायला येतात पाप कर म्हणून डबल पाप वाढत असतात. म्हणून पाप न करता कथा ऐका चुकून झालेलं पाप असेल तर ते माफ होते म्हणून असं म्हणू लागले. किंचितन रामे पातक नाम भेटाची एक वैकुंठी पूर्वच्या शपथ धरणी जावेची. आपलं पाप नष्ट करायचं म्हणूनच आम्ही सांगतो दररोज देवाचं नाव घ्या. दररोज सहभाग करीत असताना भजन करा. देवाचं भजन आहे तर रामकृष्ण आणि म्हणा दिवेश्वर भगवंत म्हणा कोण्यातरी देवा एका शरण जा. म्हणूनच कारण बाबा म्हणतात ना आपला देव एक करून घ्यावा. देव एकच करा 17 देव गोळा करू नका. अरे का की 17 देव म्हणजे त्याला बोलले नाही त्याला बोलले नाही करा कोणता देव नाही त्याच्यासाठी एक देव आपल्या करा ना देवाला म्हणजे महाराज स्पेशल गेले गे म्हणून देव त्या ठिकाणी येत असतो. याचा सांगता प्रकार रक्त वाढेल थोर तुम्ही सांगते सार आणि आपल्या जाणते नंतर करते सांगू लागले पूर्वी इतर हरिभक्ती परायण भागवत महाराज विस्तरित केलं तर म्हणजे काय होणार आहे की ग्रंथ वाढेल. ग्रंथ वाढल्यानंतर तुम्ही बोर वाढाल. बोर झाल्यानंतर पुन्हा उद्या यायचंच नाही यायचं नाही कारण महाराज लोक अगोदर बोर केले ग्रंथ वाढला मग काय होईल त्याच्यामुळं थोड्या किती सांगितलं आर्याच्या बाबतीत सगळ्या केलेली बसवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. वाचक किंवा सूचक मंडळी कोणी असेल तर कृपया नाव द्यावे. वाचक मंडळी जास्त आहे. सूचक कोणी असेल तर कृपया व्यासपीठावर नाव द्यावे. कुंडलिकावर हरिहर श्री ज्ञानदेव